चितळे बंधू. ब्रेक नंतर आपण सर्वांचं स्वागत आणि यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझ्या जिल्ह्यामधून. राज्य परिवहन मंडळाच्या वतीनं यंदा गणेशोत्सवात 5000 विशेष बस चालवण्यात येणार. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून बस चालवण्याचं नियोजन. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी 25 ऑगस्टला शिवसेना एक्सप्रेस चालवली जाणार. दादर स्थानकावरून गणेश भक्तांसाठी ही मोफत विशेष गाडी सोडली जाणार. आमदार निलेश राणेंची माहिती. 10वी-12वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर. 10वीचे 13,709 तर 12वीचे 31,676 विद्यार्थी पुरवणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध. 282 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार. तर 9 नोव्हेंबरला राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर परीक्षा. आता मुंबई विद्यापीठातून विद्यार्थ्यांना एकाच वेळी 2 पदव्या मिळवता येणार. या उपक्रमासाठी विद्यापीठाचा सिंधुदुर्गातील 2 महाविद्यालयांसोबत करार. सावंतवाडीतील पंचम खेमराज महाविद्यालयाचा समावेश. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. भौतिक सुविधा न देणाऱ्या फार्मसी महाविद्यालयांवर कारवाई करणार. तंत्रशिक्षण विभाग सहसंचालकांच्या बैठकीमध्ये निर्णय. अशा महाविद्यालयांची यादी वेबसाईटवर प्रसारित करणार. मसाजोगचे माजी सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची आमदार रोहित पवारांनी घेतली भेट. धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. हत्या प्रकरणाचीही माहिती घेतली. वाल्मिक कराडला पोलीस व्हीआयपी ट्रीटमेंट देत आहेत. सर्व आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवायला हवं अशी मागणी ग्रामस्थ करतायत. रोहित पवारांची माहिती. वाल्मिक कराड जेलमधून सूत्र हलवतोय का? रोहित पवारांचा सवाल. करुणा मुंडेंनी महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली. महादेव मुंडे हत्या प्रकरणाची करुणा मुंडेंनी ज्ञानेश्वरी मुंडेंकडून माहिती घेतली. यवतमाळमध्ये बच्चू कडूंच्या उपस्थितीत कर्जमाफीसाठीच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरली. 9 ऑगस्टला मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना काळ्या राख्या बांधणार. तर गणेशोत्सवादरम्यान आंदोलनामध्ये फिरता गणपतीही असणार. नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला निरोप देताना झालेल्या तोडफोड प्रकरणी 100हून अधिक जणांवर गुन्हा दाखल. राजू सेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि सहकारी सागर शंभू शेटे यांच्यावर देखील गुन्हा दाखल. आदिवासी भागात कुपोषणामुळे होणाऱ्या बालकांच्या मृत्यूबाबत उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. कुपोषणाच्या समस्येची सद्यस्थिती काय? कोर्टाची सरकारला विचारणा. तर उपाययोजनांचा तपशील सादर करण्याचे निर्देश. राज्यातील पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ. आतापर्यंत केवळ 20 ते 22% शेतकऱ्यांनीच पीक विमा भरला. पीक विमा भरणाऱ्या विरोधात परभणी शेतकऱ्यांची चळवळ. बारामती शहरामध्ये सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी. अपघाताचं प्रमाण वाढल्यामुळे प्रशासनाचा निर्णय. क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू. जळगावाच्या सम्राट कॉलनी परिसरामध्ये जुन्या वादातून 2 तरुणांचा एकमेकांवर चाकू हल्ला. एका तरुणाचा मृत्यू तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक. चोरीच्या टाटा सफारी वाहनासह राजस्थानच्या दोघांना भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतलं. टाटा सफारी चोरून त्यातून प्रतिबंधित असलेला डोळा विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी कारवाई केली. 85 लाखांचा मुद्देमाल जप्त. नांदेडमधील आधार रुग्णालयामध्ये निर्जंतुकीकरण करणाऱ्या मशीनमध्ये बिघाड. हवेचं प्रेशर वाढल्यामुळे मशीनसह रूमच्याही काचा फुटल्या. कोणतीही जीवितहानी नाही, डॉक्टरांची माहिती. सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापूरच्या वैष्णवदेवी मंदिरामध्ये चोरी. चोरट्यांकडून देवीच्या गळ्यातील दागिन्यांमधील मोतीहार आणि बदामाची चोरी. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मालेगावमध्ये कोट्यावधींच्या मालमत्ता प्रकरणी फसवणूक करणाऱ्या लँड माफिया वासुदेव शिर्केला अखेर अटक. न्यायालयाकडून त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी. कोल्हापूरच्या सिद्धनेरली इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकाला जवानानं वाचवलं. चंद्रकांत पाटील असं संबंधित जवानाचं नाव. नदीत उडी घेत झाडावर अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे प्राण वाचवले.
अकोल्याच्या कुरणखेडचे जवान नितेश घाटे यांचा अयोध्येमध्ये कर्तव्यावर असताना विजेचा धक्का लागून मृत्यू. उद्या त्यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होणार. घटनेनं गावामध्ये शोककळा. जळगावच्या शिरसोली गावामध्ये विजेच्या तारेचा स्पर्श झाल्यानं 2 म्हशींचा मृत्यू. विजेची तार तुटून पडल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. नांदेडमधील भाग्यनगर कॉर्नरजवळ चारचाकीनं 4 ते 5 वाहनांना उडवलं. अपघातामध्ये 1 जण गंभीर जखमी. घटनेनंतर तरुणांनी चालकाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं. गुहागरमधील समुद्र किनारपट्टीची मोठी हानी. जमिनीची धूप होऊन मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड. कासव संवर्धन केंद्राजवळील जमिनीची ही धूप. वस्तीपर्यंत भरतीचं पाणी आल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. चंद्रभागा पात्राकडे जाणाऱ्या सर्व घाटांवर बॅरिगेटिंग. चंद्रभागा धोकादायक स्थितीत वाहत असतानाही लोक स्नानासाठी नदीपात्रामध्ये उतरत असल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली. यवतमाळमधील मोरेगावामध्ये काँग्रेसचं खड्ड्यात बसून आंदोलन. मार्डी ते मोरेगाव रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहन चालक आणि नागरिकांना संताप. तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची आंदोलकांची मागणी. वाशिमच्या केंद्रीय विद्यालयाच्या नूतन इमारतीचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन. देशभरातील 28 नवनिर्मित शाळांमध्ये वाशिम केंद्रीय विद्यालयाचा देखील समावेश होता. दहशतवादी असल्याच्या संशयावरून अफगाणिस्तानच्या एका व्यापाऱ्यावर नागपुरामध्ये हल्ला. रात्री 12 वाजता ताजबाग परिसरातील घरी परतत असताना तरुणांनी मारहाण केली. दोघांविरोधात गुन्हा दाखल. सांगलीच्या मिरजमधील कौलापूर गावामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध. मोजणीसाठी आलेल्या पथकाला मोजणी करण्यापासून रोखत पत्र दिलं. तर वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालेला आहे आणि यानंतर पाहूयात काही बातम्या सविस्तरपणे. ऑपरेशन सिंदूरवर संसदेतील चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहांनी ऑपरेशन महादेवची